नमस्कार प्रेक्षकांनो, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता दुष्यंत आणि कृष्णा दोघांनी रांगडे पाटलांचं घर सोडलेलं असतं आणि ते दोघे जण एका जंगलामध्ये येऊन बसलेले असतात. तेव्हा कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार, आपण घर तर सोडलं, पण पुढे काय, कुठे जायचं आपण? तेव्हा कृष्णा इथे हे सगळं काळजीपोटी विचारत असते. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो, यार कृष्णा, हे बघ, घर तर आपण सोडलंय, पण कुठे जायचं, कुठे राहायचं मला खरंच काहीच माहिती नाही आहे. आणि सॉरी कृष्णा, माझ्यामुळे तुला हा दिवस बघावा लागेल याचा मी कधीच विचार केला नव्हता, पण माझ्यामुळे तुला हा दिवस बघावा लागतोय, त्यासाठी खरंच सॉरी. तेव्हा कृष्णा म्हणत असते, अहो दुष्यंत सरकार, तुम्ही का अपराधी वाटून घेताय? या सगळ्यामध्ये तुमची काय चुकी आहे? आणि मी तुमच्याकडे कसली तरी तक्रार केली आहे का? अहो दिवस बदलतात, आधीचे दिवस जसे होते तसे सगळेच दिवस असतील असं नाही. तुम्ही मला मऊ मऊ गादी झोपायला दिलीत, छान पंचपक्वानाचं जेवण जेवायला दिलं, इथे एवढे दागिने, चांगल्या चांगल्या साड्या, हे सगळं तुम्हीच दिलत ना मला. मग आता आपले दिवस बदललेत म्हणून मला तसं वागायला नको का? परिस्थिती स्वीकारायला नको? तुम्ही मला जिथे ठेवाल, जसं ठेवाल ना, तसं मी तुमच्याबरोबर राहायला तयार आहे, तुम्ही काळजी करू नका. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा खरंच सांगू का, माझा जन्म या गावातच झाला, पण मला ही सगळी माणसं परकी वाटतायत गं. आणि त्याचबरोबर मी स्वतःलाच इथे परका वाटतोय. मी खरंच सांगतोय, मला काहीच कळत नाही आहे की मी काय केलं पाहिजे आणि काय नाही. तेव्हा इथे आता दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा, पण किती काही झालं ना, आपली किती वाईट परिस्थिती आली तरी आपण लोकांसमोर हात नाही पसरायच्या, कुणाकडून मदत नाही घ्यायची. तेव्हा कृष्णा म्हणते, तुम्ही जरा जास्तच विचार करताय, आपण असं काही करायचं नाही. ती म्हणते, तुम्ही इथे बसा हां, मी आलेच. ती जंगलामध्ये जाते आणि लाकडं गोळा करून आणते. त्यानंतर ती लाकडं आता व्यवस्थित एकमेकांवरती रचून ती 2 दगडं घेऊन ती लाकडं पेटवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा दुष्यंत तिच्याकडे कौतुकाने बघत असतो. तर इथे आता कृष्णा शेतकरी असल्याचा चांगला फायदा झालेला असतो. तिला रानातल्या सगळ्या गोष्टी ह्या अगदी व्यवस्थित माहिती असतात, ज्यांच्यामुळे त्यांना फायदा होऊ शकतो. त्यानंतर इथे आता जयकांतचा पूजाला फोन आलेला असतो. पूजा म्हणत असते, एवढ्या रात्री याचं काय, याने का फोन केलाय मला? तेव्हा ती फोन उचलते आणि म्हणते, हा जयकांत बोल, एवढ्या रात्री का फोन केलायस? तेव्हा जयकांत म्हणतो, कुठे आहेस तू? तेव्हा पूजा म्हणते, एवढ्या रात्री मी कुठे असणार, ऑब्व्हियसली घरी आहे मी. तेव्हा इथे जयकांत म्हणतो, मग आत्ताच्या आत्ता चप्पल घालायची आणि मला भेटायला यायचं, कळलं का? तेव्हा पूजा म्हणते, एक मिनिट, एवढ्या रात्री तू मला भेटायला का बोलवतोयस? जे काय बोलायचं असेल ते फोनवरतीच बोल. तेव्हा इथे आता जयकांत म्हणत असतो, हे बघ, महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणून भेटायला बोलावतोय. तुला माहिती आहे का, तुझी बहीण कृष्णा आणि तो दुष्यंत दोघेजणं घर सोडून गेलेत. ती म्हणते, काय? ते दोघेजणं घर सोडून गेलेत, पण का, काय झालं? तेव्हा जयकांत म्हणतो, तेच सांगायचं आहे म्हणून भेटायला बोलवतोय ना. तेव्हा जास्त प्रश्न विचारायचे नाही, चप्पल घालायची आणि आपल्या नेहमीच्या ठिकाणी मला भेटायला यायचं, चल फोन ठेव. असं म्हणून तो फोन ठेवतो. तेव्हा इथे आलेली असते सावित्री. ती म्हणते, काय गं, काय झालं, कुणाचा फोन होता पूजे? तेव्हा पूजा म्हणते, जयकांतचा फोन होता. तेव्हा सावित्री म्हणते, का, त्याने का या वेळेला तुला फोन केला होता? तेव्हा पूजा म्हणते, अगं त्याने सांगितलं, डी आणि ती कृष्णा ते दोघे जण रांगडे पाटलांचं घर सोडून निघून गेले. तेव्हा सावित्री म्हणते, काय, ती भिकारडी घर सोडून निघून गेली, पण का, कशासाठी, काय घडलं काय नेमकं? तेव्हा पूजा म्हणते, अगं तेच तर सांगण्यासाठी मला जयकांतने भेटायला बोलवलंय. बरं ठीक आहे, मी आता जाते, बाय. असं म्हणून ती लगेच निघून जाते. तेव्हा सावित्री म्हणते, काय ही मुलगी जाते कुठे ते सुद्धा मला सांगून गेलेली नाही आहे, पण जाऊ दे, भिकारडी कृष्णा घर सोडून गेली ना, ते बरंच झालं. त्यानंतर इथे आता कृष्णा आणि दुष्यंत यांनी छान अशी शेकोटी पेटवलेली असते आणि दोघे जण बसलेले असतात. तेव्हा कृष्णा दुष्यंतला म्हणत असते की, दुष्यंत सरकार, माझा बा म्हणतो की आपल्या मनात जे काही असेल ना ते आपण सांगितलं पाहिजे. आपण मोकळ्या ठिकाणी आलो की नाही, मग मनामध्ये जे काही असेल ते बोलून मोकळे व्हा. मनामध्ये काही साठवून ठेवू नका, पुढे जाऊन तुम्हालाच त्या गोष्टीचा त्रास होईल. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा काय बोलू मी, सांग ना, काय बोलू मी? आज जे काही घडलं ना, ते
त्या आपल्याच बाबतीत का घडलं असा प्रश्न विचारतोय मी स्वतःला. ज्या आईवरती मी आंधळा विश्वास ठेवला, जिच्यावरती एवढं प्रेम केलं, ती माझी आई असं काही वागेल या गोष्टीचा मी कधी विचारच केला नव्हता. असं म्हणून दुष्यंत आता रडत असतो, तर इथे कृष्णा त्याला समजावत असते. तेवढ्यातच सावित्री म्हणत असते, पण मला एक गोष्ट कळत नाही आहे, तो दुष्यंत आणि ती कृष्णा घर सोडून निघून गेले, त्याचा आनंद मला आहेच, पण त्या दोघांना बाळजाबाईने जाऊ दिलं, याचा अर्थ होळीच्या दिवशी रांगडे पाटलांच्या घरी नक्कीच काहीतरी धमाका झालेला आहे. पण तो धमाका जर मी माझ्या डोळ्याने बघितला असता ना, तर जास्त बरं झालं असतं नाही का? पण जाऊ दे, त्या भिकारडीच्या नशिबामध्ये तेच आहे. आता जाऊन ती जाणार कुठे? इथे तर काही येणार नाही, कारण तिला माहिती आहे मी काय घरामध्ये तिला घेणार नाही. म्हणून ती जाणार कुठे? तर ती गौरावरतीच जाणार, असं सावित्री म्हणत असते. तर दुष्यंत आता शेकोटीजवळ बसलेला असतो. तेव्हा कृष्णा जंगलामध्ये जाते आणि खायला करवंद घेऊन येते. तेव्हा ती म्हणत असते, अहो इकडे या, हे बघा मी तुमच्यासाठी काय आणलं. जंगल आहे ना, म्हणजे रानात कुणीही उपाशी राहू शकत नाही. रानात ही झाडं झुडपं सगळेजण आपल्याला जिवंत ठेवतात. हे बघा मी काय आणले तुमच्यासाठी, तुम्ही खाऊन घ्या बरं, तुम्हाला भूक लागली असेल ना. तेव्हा दुष्यंत म्हणतो, नाही मला नाही लागली भूक, कृष्णा तू खाऊन घे, मला काही नको. तेव्हा कृष्णा म्हणते, मला माहिती आहे तुम्हाला भूक सहन होत नाही, तुम्ही खाऊन घ्या. तुमच्या मनात आता राग आहे ना, म्हणून तुम्ही तुमच्या भुकेला दाबून ठेवण्याचा प्रयत्न करताय, पण मला माहिती आहे ना तुम्हाला किती भूक लागली ते. हे बघा तुम्ही खाऊन घ्या, म्हणजे तुमचा रागसुद्धा शांत होईल आणि तुमचं मनसुद्धा शांत होईल. तुम्ही नाही खाल्लं तर मी पण नाही खाणार. तेव्हा दुष्यंत म्हणतो, कृष्णा यार असं काय करतेस गं, तू खाऊन घे ना. तेव्हा कृष्णा म्हणते, नाही मी अजिबात खाणार नाही आहे, तुम्ही खाल्ल्याशिवाय. तेव्हा कृष्णा दुष्यंतला भरवते. त्यानंतर दुष्यंत कृष्णाला भरवतो. दोघेही एकमेकांना आता इथे करवंद भरवत असतात आणि दोघेही एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात. तर अशा रीतीने इथे आता कृष्णाने रानातून छान आता करवंद वगैरे आणून दोघांचं पोट कसं भरता येईल याचा बंदोबस्त केलेला असतो. तेव्हा कृष्णा दुष्यंतला म्हणते की तुम्ही खाल्ल्याशिवाय मी खाणार नाही. तसं तोही खायला सुरुवात करतो आणि कृष्णाला सुद्धा भरवतो. तर इथे जयकांतला भेटायला पूजा आलेली असते. ती म्हणते, काय रे जयकांत, एका मुलीला एवढं रात्री भेटायला बोलावतोस, लाज नाही वाटत का तुला? तेव्हा जयकांत तिचा हात पकडून आता तिचा हात पिरगळतो आणि म्हणतो, काय गं ये, माझी लाज काढतेस? तुला लाज नाही वाटली का गं मला फसवायला? सांग ना, मला फसवलंस का तू? तेव्हा पूजा म्हणते, एक मिनिट, मी काय केलं? तेव्हा इथे जयकांत म्हणतो की तुझ्याकडे असलेला काकीसाहेबांचा व्हिडिओ हा त्या कृष्णेकडे कसा काय गेला सांग ना. कसा गेला तिच्याकडे? तुला माहिती आहे का त्या व्हिडिओमुळे घरामध्ये किती मोठं महाभारत घडलं, पण त्याचा फायदा आपल्याला झालाच नाही. तेव्हा पूजा म्हणते, एक मिनिट, मी कुठे तो व्हिडिओ कृष्णाला पाठवला आहे? मी असं काही केलेलं नाही आहे बावळट, कळते का? तेव्हा जयकांत म्हणत असतो, हो मग तुझ्याकडे असलेला व्हिडिओ तिच्याकडे गेलाच कसा? तेव्हा पूजा म्हणते, मला काय माहिती तुझ्याकडून गेला असेल. त्या कृष्णाचा मोबाईल तुझ्याकडे आहे ना, तिने शोधून काढला असेल. जयकांत म्हणतो, शक्यच नाही, तिचा मोबाईल बंद करून मी लपून ठेवला आहे, तो मोबाईल तिला मिळणं शक्यच नाही आहे. हा व्हिडिओ तुझ्याकडूनच कृष्णीला गेला आहे, मला माहिती आहे ना. तेव्हा पूजा म्हणत असते, हे बघ मी सांगते ना तुला, मी व्यवस्थित काळजी घेतली होती आणि तसंही माझ्या मोबाईलला माझ्या परवानगीशिवाय कुणीही हात लावत नाही, त्यामुळे माझ्याकडून व्हिडिओ गेलेलाच नाही आहे. तेव्हा जयकांत म्हणतो, तू कितीही नाही म्हण, पण व्हिडिओ तुझ्या मोबाईलवरूनच गेला आहे. तेव्हा इथे पूजाला आठवतं भक्ती तिच्या रूममध्ये आली होती. तेव्हा ती म्हणते, वेट एक मिनिट थांब, अगदी बरोबर बोलतोयस तू, भक्तीने माझा मोबाईल हातामध्ये घेतला होता. तेव्हा इथे जयकांत म्हणत असतो, बघितलंस ना, म्हणजे भक्तीनेच तो मोबाईलमधला व्हिडिओ त्या कृष्णाला पाठवला असेल. तेव्हा पूजा म्हणते, ही भक्ती पण ना, हिला सोडणार नाही आहे मी आता. तेव्हा जयकांत म्हणतो की त्या व्हिडिओमुळेच आपण काकीसाहेबांना ब्लॅकमेल करून पैसे घेणार होतो, पण आता काय उपयोग झाला? तेव्हा पूजा म्हणते, पण नेमकं झालं काय ते सांगशील का? तेव्हा जयकांत म्हणतो, तुला कशाला गं इथे 12 चौकशा, चल निघ इथून, निघ आत्ताच्या आत्ता. आणि इथे जयकांत पूजाला अक्षरशः हकलून देतो आणि म्हणतो, निघ चल, चालती हो इथून. तेव्हा पूजा लगेच तिथून निघून जाते.
तेव्हा इथे भक्ती भांडी वगैरे घासून आलेली असते घरामध्ये. तेवढ्यातच पूजा येते आणि म्हणते, काय गे भक्ते, इकडे ये. तूच माझ्या मोबाईलला हात लावला होतास ना? सांग ना, माझ्या मोबाईलमध्ये असलेला त्या बाळजाबाईचा व्हिडिओ तूच कृष्णाला पाठवलास ना? खरं खरं सांग. तेव्हा भक्ती खरं तर घाबरलेली असते की हिला ही गोष्ट कशी काय समजली. तेव्हा ती म्हणत असते, मी असं काही केलेलं नाही आहे. पूजा म्हणते, खोटं बोलू नको, कळलं ना? तूच माझा मोबाईल हातामध्ये घेतला होतास ना? तेव्हा इथे भक्तीला आठवतं, तिनेच तो व्हिडिओ पूजाच्या मोबाईलमधून कृष्णाला पाठवलेला असतो. आणि त्याच व्हिडिओमुळे इथे आता कृष्णाने बाळजाबाईचा खरा चेहरा दुष्यंतच्या समोर आणलेला असतो. तेव्हा भक्तीने हे जरी केलं असलं तरी ती गप्पच बसलेली असते. ती म्हणत असते, कुठला व्हिडिओ? मला नाही माहिती तू कुठल्या व्हिडिओबद्दल बोलतेस ते. तेव्हा पूजा म्हणते, हो अगं, तूच तर माझा मोबाईल घेतला होतास ना. तुझ्याशिवाय माझ्या मोबाईलमधील बाळजाबाईचा व्हिडिओ कृष्णाला कुणी पाठवणार नाही, कळलं का? तेव्हा इथे पूजा, जयकांतने तिचा हात जसा पिरगळलेला असतो तसा पूजा इथे आता भक्तीचा हात पिरगळते आणि म्हणते, बोल, का तू माझ्या मोबाईलमधला व्हिडिओ पाठवलास त्या कृष्णाला? काय गरज होती तुला शहाणपणा करायची? तेव्हा इथे सावित्री येते आणि म्हणते, अगं काय झालं तरी काय? काय चाललंय तुमचं? तेव्हा पूजा म्हणते, आई, माझ्या मोबाईलमध्ये असलेला बाळजाबाईचा व्हिडिओ, ज्या व्हिडिओमुळे आपण त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळणार होतो ना, तो व्हिडिओ या भक्तीने माझ्या मोबाईलमधून त्या कृष्णाला पाठवला. आणि आता आपण त्या व्हिडिओमुळे बाळजाबाईला किडनॅप करू शकत नाही, नाही ब्लॅकमेल करू शकत. तेव्हा इथे भक्ती म्हणत असते, हो पाठवला मी व्हिडिओ. काय करणार आहेस सांग ना, काय करणार आहेस? आणि इथे आता भक्ती आपला हात सोडवते आणि पूजाच्या जोरदार थोबाडीत देते. तर इथे आता शेकोटी वगैरे पेटवलेली असते. आता कृष्णा इथे बिछाणा करत असते. ती जाते, जागा वगैरे साफ करते, पाळापाचोळा बाजूला करते, जाऊन आता पेंडा घेऊन येते. तो संपूर्ण पेंडा व्यवस्थित हांतरते आणि त्याच्यावरती जाऊन आता ज्या काही गोणी असतात ना, त्या गोणीसुद्धा आता हांतरते आणि छान असा बिछाना तयार करत असते. तेव्हा इथे आता भक्ती म्हणत असते, काय गं पूजे, तुला लाज नाही वाटत का गं? पैशांसाठी अजून किती खालच्या पातळीला जाणार आहेस? कालपर्यंत तू दुष्यंत सरकारांना काय म्हणत होतीस की तुझं त्यांच्यावरती किती प्रेम आहे, त्यांच्यासाठी तू वाटेल ते करू शकतेस. आणि आता काय केलंस तू? आता जाऊन त्या जयकांतला चिकटून बसलीस. लाज नाही वाटत तुला? एक गोष्ट लक्षात ठेव पूजा, माझ्यावरती आवाज चढवायच्या आधी एक गोष्ट लक्षात ठेवायची की तू माझ्या पाठीला पाठ लावून जन्माला आली आहेस. तुझा जन्म पुढे झालेला नाही आहे. मी मोठी आहे ना, हे लक्षात ठेवायचं, कळलं? अगं, पैशांसाठी इतका खालच्या पातळीला जाऊन विचार करशील याचा मी कधी विचारही केला नव्हता. ती म्हणते, तुला काय करायचं आहे गं? पैशांसाठी मी वाटेल ते करू शकते. जोपर्यंत मी रांगडे पाटलांच्या घरामध्ये मानाने जात नाही ना, तोपर्यंत मी अशी वागतच राहणार. तेव्हा भक्ती म्हणते, अगं कधी सुधारणार आहेस तू? काय वागतेस त्या वागण्याची तुला लाज वाटत नाही का? किती माणसाने नीचपणा करावा गं? पूजा, सुधार आता. अगं, स्वतःला इथे कष्ट करून कमवायची अक्कल नाही आहे आणि चालीस लोकांना इथे ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळायला. अगं सुधार बाई, आत्ता तरी सुधार. बास झाले हे तुझं वागणं, आता तरी हे बंद कर. इतका नीचपणा बरा नाही गं. असं फुकट खाणं तुला आवडतं तरी कसं? तेव्हा इथे सावित्री म्हणते, काय तिला फुकट खाणारी म्हणालीस? ती फुकटचं खाते. अगं जरा स्वतःकडे बघ. स्वतः काय करतेस त्याचा विचार केलास का? स्वतःचं घर सोडून आमच्या इथे कधीपासून आता येऊन राहतेस त्याचा विचार केलास? इथेच तग धरून बसलेस. अगं पूजे, ही बाई स्वतःच्या नवऱ्याची झाली नाही, ती आपली काय होणार गं? सांग ना, काय होणार? ए बघते, तुझ्यामुळे आत्तापर्यंत काही आमचा फायदा झालेला नाही आहे. तू आमच्यासाठी अजिबात फायद्याची नाही आहेस. तरीसुद्धा तुला या घरामध्ये ठेवून घेतलं आहे ना. स्वतःच्याने काही झालं नाही आणि आता इथे पूजा काहीतरी करण्याचा प्रयत्न करते, तर तू तिच्या रस्त्यातला काटा बनतेस का? आता तू चुकलीस की नाही? तो व्हिडिओ का तू त्या कृष्णीला पाठवलास? तुझ्याकडून चूक झाले, मग शिक्षा तर तुला भेटणारच. आणि आता इथे सावित्री काय करते, काठी घेते आणि बिचाऱ्या भक्तीला मारते. तिला खूप जास्त मार देते आणि म्हणते, हीच तुझी शिक्षा आहे. यापुढे जर तू पूजाच्या रस्त्यातला काटा बनलीस ना, तर तुलासुद्धा घरातून बाहेर काढायला मला वेळ लागणार नाही. त्यानंतर इथे आता कृष्णीने व्यवस्थित बिछाणा केल्यानंतर ती म्हणत असते की या
दुष्यंत सरकार या, तुमच्यासाठी मऊ मऊ गादीचा बिछाना तयार आहे. आता बघा, माझे आबा म्हणतात, धरती आपली माय आणि आभाळ आपला पिता. आता आभाळामध्ये असणाऱ्या चांदण्या आपण बघायच्या आणि छान इथे झोपायचं. तेव्हा इथे दुष्यंतला ती झोपायला सांगते. दुष्यंतला थोडंसं ऑकवर्ड वाटत असतं, कारण त्याला या सगळ्याची सवय नसते. पण परिस्थितीमुळे तो आता जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा दुष्यंत म्हणतो, कृष्णा अगं तू कुठे झोपणार? कृष्णा म्हणते, माझं काय, जिथं तुम्ही तिथं मी. आणि ती त्याचा हात बाजूला करून त्याच्या हातावरती आता डोकं ठेवून झोपलेली असते. ती म्हणत असते, दुष्यंत सरकार, जिथे तुम्ही असाल ना तिथे मी कुठेही राहायला तयार आहे. तुम्ही जिथे मला ठेवाल ना तिथे मी आनंदाने राहीन. तेव्हा इथे दुष्यंत म्हणत असतो की कृष्णा, तुझे आबा काय म्हणायचे गं? तेव्हा ती म्हणते, आबा म्हणायचे, दिवससुद्धा जातात, धरती आपली माय आहे, आभाळ आपला पिता आहे, तो आपल्याला कधी एकटं सोडत नाही, आपली साथ सोडत नाही. तर पुढील भागामध्ये इथे आता अढलराव ढोलकी वाजवत आलेला असतो आणि तो बाळजाला रंग लावतो. तेव्हा बाळजा म्हणत असते, अढलराव तुम्ही आता इथे ढोलकी वाजवताय ना, मग तुम्ही जर जुन्या इथे पहिरेवात आला असाल तर मग मलासुद्धा माझे जुने रंग दाखवायलाच हवेत नाहीत का? आता अशी तुमची वाट लावते ना की तुम्हाला आणि तुमच्या त्या सुनेला, त्या कृष्णाला माझ्यासमोर नाही पाया पडायला लावलं ना, माझ्या पायावरती नाक घासवायला लावलं तर नाव नाही सांगणार मी इथे बाळजा म्हणून. तर इथे कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार, आता आपण घर सोडले की नाही, मग आपल्याला आपल्या आयुष्याची आता नवीन सुरुवात ही करावीच लागेल आणि ती आपण आनंदानेच करूया.